सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्सटाईल मिल टॉवेल कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत मालकासह 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे। रविवारी पहाटे 3:30 वाजता आग लागल्यानंतर याची माहिती सुरक्षा रक्षकाला समजली आणि त्याने ताबडतोब बाजूच्या कारखान्यातील सुरक्षा रक्षकाला याची माहिती दिली। त्यानंतर अग्निशामक दलाला या आगीची माहिती कळवण्यात आली। तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या। कारखान्याचे मालक उस्मान मंसूरी तसेच एक कामगार कुटुंबीय असे एकूण 8 जण या कारखान्यात काम करून तिथेच राहत होते। मेहताब बागवान, त्यांची मुलगी हिना वसीम शेख आणि मुलगा सलमान मेहताब बागवान सकाळीच बाहेर काढण्यात आले होते। कारखान्याचे मालक उस्मान मंसूरी यांच्या कुटुंबातील 4 आणि कामगार कुटुंबातील 1 अशा 5 जणांचा शोध सुरू होता। मात्र दुपारी ओळखण्यापलीकडे झालेले कारखान्याचे मालक उस्मान मंसूरी, त्यांचा नातू अनस वय 26, नात सून शिफा मंसूरी वय 24 तसेच नातवाचा मुलगा युसुफ वय वर्ष 1 आणि कामगार मेहताब बागवान यांच्या पत्नी आयेशा बागवान अशा 5 जणांचे मृतदेह मिळाले। हे सर्व मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहेत। या वेळेला नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती। सोलापुरातील हे अग्नितांडव इतकं भयानक होते की अग्निशामक दलाचे जवान सातत्यानं आटोकाट प्रयत्न करीत असतानाही आगीवर मात्र नियंत्रण येत नव्हतं। सोलापुरात घडलेल्या या भीषण अग्नितांडवानं संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेला असून 8 जणांचा होरपळून मृत्यू झाल्यामुळे परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। सदरची आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलेलं आहे। अग्नितांडवाच्या अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतूनही होताना दिसत आहे।